आपल्या कपड्यामध्ये आपली चॉईस चांगली नाही. ते फक्त 2च ब्रांच आहेत मुंबईमध्ये असं मला माहिती आहे. मी जाणार आहे वाराणसीला. समजून जावा तुम्ही. जर शॉपिंग तर बाजूलाच राहणार. चल चल चला मंडळी, भाऊ चालला मुंबईला शॉपिंगला. तर नमस्कार मंडळी, तुम्ही बघितलं असेल पोपटी आपलं काल. काय जेवण बनवलंय? नाही, जरा शॉपिंगला जायचंय म्हणून त्यासाठी. जरा मग तुम्ही आता कालचा पोपटीचा ब्लॉग बघितला असेल आपला. कुठे कुठे चालले? मला जायचं शॉपिंगला, कारण मला जायचं वाराणसीला. त्यासाठी येणार का तुम्ही वाराणसीला? हे पाडी तिथे एकाचे 2 काम करतो. कोणाला? त्याचं नाव काय? बाई इकडे इकडे हाय कर. चल मुंबईला चल मुंबईला चल 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 चला मग जाऊया आणि पुढे बोलूया. हा भाई एकाचे 2 काम करतो. चल पटापट चले, हे लागेल ते. डिच्चो देवेंचा मित्र डिच्चो. देवेंचे 2 भाऊ आहेत. हा एक भाऊ आहे आणि हा एक भाऊ आहे डिच्चू. चले हा चल शॉपिंगला जायचं. येतोय नेक्स्ट टाइम. तर मित्रांनो, तुम्ही कालचा पोपटीचा ब्लॉग बघितला नसेल ना, तर तुम्हाला ही बाजूला लिंक येत असेल, त्या लिंक वर क्लिक करा आणि नक्की जाऊन बघा. आता मी चाललोय मुंबईला. ऑब्विसली मला वाराणसीला जायचंय, तर मला थोडी शॉपिंग करायची आहे. मग त्यासाठी मी निघतोय. नाही तर मला वडराला पण जायचं होतं. वडराला बोट पार्टीला गेले आपल्या मित्र साईश वगैरे सगळे. शॉपिंगला जायचंय म्हणून जावं लागतं थोडं, तुम्ही समजू शकतात. नाही तर शॉपिंगला नाही गेलात तर आणि दुसरीकडे पण जायचं, मग समजून जावा तुम्ही. जर शॉपिंग तर बाजूलाच राहणार, पण बाकीचं पण बाजूलाच राहणार आणि ते तुम्ही समजू शकता. आता केतन येतं आपल्याला सोडायला पोस्टरला पोहोचूया. आणि मी अजून तो ब्लॉग एडिट पण नाही केला पोपटी. तुम्हाला सांगितलं की पोपटीचा ब्लॉग बघा. आता ट्रेन मध्ये बसून तो ब्लॉग मी एडिट करणार आहे. तर एडिट करू तिथेच त्याच्यामध्येच ट्रेन मध्ये. आणि मग आज आपल्याला जरा ट्रेडिशनल वेअरची शॉपिंग करायची आहे, तर तुम्हाला समजेलच पुढे ब्लॉग मध्ये. सो गाईज, आता मी पोहोचलेलो आहे बोईसरला. पण कंटाळा नाही जायला शॉपिंगला, पण काय करणार, शॉपिंगला जायलाच लागणार आपल्याला. एकचं मन आहे माझा वडरा जायचा बोट पार्टीला, पण बघूया. शॉपिंग तर करावीच लागणार आहे, कारण डेज पण खूप कमी बाकी आहेत. तुम्हाला सांगितलंच नाही मी की एक्झॅक्टली मी कुठल्या डेटला चाललोय ते वाराणसीला. मी जाणार आहे वाराणसीला 21 तारखेला आणि 21 ते 28 म्हणजे 28 ला परत येणार आहे. म्हणजे ऑलमोस्ट मी वाराणसीला 5 दिवसाचा स्टे करणार आहे. आणि माझ्यासोबत मी यावेळी एकटा नाही चाललोय. मी लास्ट टाइम जेव्हा गेलेलो तेव्हा मी एकटा गेलेलो, तर या टाइमला मी एकटा नाही चाललोय. यावेळी मी माझ्या ग्रुप सोबत चाललोय आणि टोटल माझ्यासोबत आहेत तेव्हा 9 जण आहेत तेव्हा माझ्यासोबत. तर जास्त त्याच्यामध्ये तुम्हाला म्हणजे हिस्ट्री वगैरे एवढा काही सांगणार नाहीये, कारण माझे जे मी जे 2 वर्ष अगोदर गेलो ना, तेव्हा त्या व्लॉग्स मध्ये मी प्रॉपर तुम्हाला इन्फॉर्मेशन दिलेली आहे. तर यावेळी तिथूनचे प्लेसेस तुम्ही कुठकुठले बघू शकता. शॉर्ट इन्फो मध्ये सांगेन, जास्त काय त्याच्यामध्ये करणार नाहीये. 1:15 ची ट्रेन पकडतोय, ती मला पोहोचवेल चर्चगेटला 3:30 वाजता. तर नंतर मग 4 ते 5 वाजता मी परत थार रोडला जाणार आहे. आणि मोस्टली मी कधी शॉपिंग करतो, कुर्ताज वगैरे मला घ्यायचे असेल तर मी मोस्टली खादी भंडार मधून घेतो. काहीच आता मी व्हिडिओ बघितली माझ्या व्लॉगची, म्हणजे असंच बघत होतो, तर समजलं की मी खादी भंडार बोलतो. मी एक्झॅक्टली शॉपिंग करतो ना, म्हणजे कुर्ताज वगैरे घ्यायचं असेल तर खादी भंडार मधून नाही करत, मी करतो विद्यार्थी मधून. त्याचे फक्त 2च ब्रांच आहेत मुंबईमध्ये असं मला माहिती आहे. एक आहे खार रोडला आणि एक अंधेरीला. तर मग चला, आता आपण पोहोचलो आहे बोईसरला स्टेशनला. सॉरी, बोईसर मध्ये आपण आता आपण पोहोचलो स्टेशनला आणि आपली 1:15 ची गाडी आहे.
फायनली गाईस आता मी पोहोचलोय घरी बिकॉज फ्रेश होतो आणि आपल्याला परत एकदा जायचं आहे रेडी होऊन कार रोडला. चला चर्स. फ्रेश वाला पण नाही भेटला कारण घरामध्ये पाणी नाही. काय माहित घरी पाणी आलंय का नाही ते पण नाही माहित. आता लगेच तुम्हाला माहित आहे चाललोय चर्चगेटला पोहोचूया आता. चला लागला माझ्याकडे लागला. तर मित्रांनो विचार करत असतील आता की मी बोईसरवरून पण कार रोडला जाऊ शकत होतो पण चर्चगेटला का आलो परत. कारण की आपल्या कपड्यामध्ये आपली चॉईस तरी चांगली नाही. हिच्यासोबत चाललोय काही कपड्यामध्ये चांगली चॉईस आहे पण ही जी किती पण चॉईस चांगलेच होते म्हणजे आपल्याला आवडणार आपण तेच घेणार. पण ठीक आहे आता जाऊया. आता किती वाजलेत 4 वाजलेत. तिथे पोहोचता पोहोचता आपल्याला 6:05 ते 5:30 तर नाही वाजणार 5 मिनिमम वाजतील कारण स्लोनी जायला लागणार आहे कार रोडला. सो जाऊया आणि तिकडेच काहीतरी खाऊया कारण फक्त सकाळी नाश्ता केला होता आणि आता तिकडे जाऊनच काहीतरी खाऊया सँडविच वगैरे. आणि तुम्हाला दाखवतो विद्यार्थीमध्ये खादीच्या कापडाचेच कपडे भेटतात मोस्टली आणि दुसरे पण असतात लिनियनचे वगैरे पण मोस्टली खादीच्या कापडाचे असतात आणि थोडे कॉस्टली असतात. 800, 900, 1000, 1200, 1400 असे कुर्ते असतात. तर बघूया किती कुर्ते घ्यायचे. 3. एवढे कुर्ते भाई इतना पैसा नहीं मेरे पास. 8 11 2400 रुपए का कुर्ता भाई. हाँ राइट से निकल राइट से. सो अपन बोलतो हिंदी मध्ये कुठे बसलो आपण लेंगे बस 2 कुर्ता. ठीक आहे चलेगा 2 कुर्ता. तू भरणार ना बिल. बघूया म्हणजे किती आवडतात ते बघू. म्हणजे बिल भरणार स्पॉन्सर भेटला मला आज. चला आता पोहोचूया विद्यार्थी मध्ये. गाईज आम्हाला वाटलं एक्सिलेटर चालू असतात आणि हे बघा चालती गाडी झालाय चालती गाडी. आलाही वजन आहे बॅग. काय बोलतोय काय नाही तिथून गेलास ना बरं झालं त्याचं स्टेप्स मोठे आहेत. चला मित्रांनो आता आपण पोहोचलेलो आहोत कार स्टेशनला. इथून जो विद्यार्थीचा शोरूम आहे तो आहे 18व्या रोडला आणि मिनिमम 5 ते 10 मिनिटावरच आहे. तुम्ही इथून रिक्षा करून जाऊ शकतात आरामात. असं तुम्ही वॉकिंग मध्ये असं वॉकिंग तुम्हाला खूप लांबून पडेल. रिक्षा गेलास तर तुम्ही ऑलमोस्ट 10 मिनिटामध्ये पोहोचणार आणि रिक्षाचा फेअर आहे ते 20 to 30 रुपीज होतो. तर एवढा काय त्याच्यामध्ये इश्यू नाही आहे. Few moments later. काही स्पॉन्सर खूपच खुश वाटतात जसे की सगळं आजचं बिल तुझा मी पे करणार आहे तसं बोल ना करणार असं. हा पण मला काय मला काय बोल ना नीट बोल ना ऑडियन्स समजूया. हा करणार आहे मी बिल पे. मी सांगितलेलं आधीच की मी 2-3 कुर्ते घेणार आहे. कोणासाठी तुझ्यासाठी की माझ्यासाठी. तुझ्यासाठी. अच्छा का काय असं एवढं काय स्पेशल आहे काय. नाही तू काय चांगलं झालं तर. तर पहिला आता पोहोचलाय इथे कारला. मग आता आम्हाला लागलाय भूक. ऍक्च्युली हिला लागलाय भूक कारण हिचा उपवास आहे तर हिला भूक लागलाय. तर इथे बघतात आम्ही इथं उपवासाचा काय सामान म्हणजे काय भेटतंय का खाण्यासाठी. तर इथे सुखसागर करून आहे तिथे जाऊ खाण्यासाठी आणि आपल्याला काय बिल तर हीच भरणार आहे कारण आपला फक्त खायचं बस. चला पहिला खायला जाऊया नंतर मग जाऊ विद्यार्थीमध्ये. आणि विद्यार्थ्याचा शोरूम सुद्धा 8:30 काहीतरी बंद होतो. 8:30 असं काहीतरी. श्रीकृष्ण छाया. ठीक आहे इकडे पण भेटेल श्रीकृष्ण छायामध्ये. आपण आता बसूया खायसाठी काहीतरी बघूया व्हेज मध्ये हिला भेटते का काय खायसाठी. इथं आम्ही आतमध्ये बसलेत आणि मी ऑर्डर केलाय. काय केलंय का तुम्ही ऑर्डर. मी स्वीट कचोरी ती असते ना. मी ऑर्डर केलाय स्वीट कचोरी आणि मी ऑर्डर करतोय अनियन उत्तप्पा. ठीक आहे एक अनियन उत्तप्पा. त्याला आपल्या पण ऑर्डर झालेल्या. कॉफी पण हवी आहे. फिल्टर कॉफी हवी का तुला. तू पिणार आहे का ती मोठी असते. 1/2 होईल ना. एक फिल्टर कॉफी. हाँ नहीं उसके साथ. ह्या हॉटेलमध्ये पहिल्यांदा बसलेत. पहिल्यांदा म्हणजे कधी आम्ही दोघे एकत्र आलेच नाही असं पहिल्यांदाच बसायला लागते. सो गाईस काय बोलतात मी काय फूड ब्लॉग चालू करू का. पण फूड ब्लॉग करायला टाइम भेटत नाही मला तर समजत नाही फूड ब्लॉग चालू केले पाहिजे की नाही केले पाहिजे. तुला काय वाटतंय. मला बोलवणार असेल तर कर. तुला जवळ येऊन बोल ना आवाज येईल का माहित नाही. जर मला खायला बोलवणार असेल तर कर. हा चालेल ना. मग असं पण एकटा मी काही खाणार नाही एवढं सगळं. फूड ब्लॉग जर करायचं असेल मिनिमम तुम्हाला एक स्टार्टर मागवा लागतो आणि ग्रेव्ही. त्याशिवाय तुम्हाला समजणार नाही कारण आपण जेव्हा पुढे जातो हॉटेलमध्ये फॅमिली सोबत जातो ना तर गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड सोबत जातो आणि म्हणजे मोस्टली डेटवर जातो
तर तुम्ही बेस्ट ऑप्शन आपल्याकडे असेल स्टार्टर आणि ग्रेव्ही. तर एवढी तर मी खाऊ शकत नाही, तर कोणतरी खायला गरिबांना कोणाला तरी घेऊन जायला लागतं आपल्याला. पण तुला बोलायचं काय? मजाक करतोय, सिरियसली घेऊ नका. नाही ना. जाऊया घेऊन जाईल तुला, टेन्शन नको घेऊ. अशा माझी सबस्क्रायबर आहे, खूप सपोर्ट करते मला, कमेंट करते सगळ्या माझ्या व्हिडिओला. मग एक सबस्क्रायबर साठी बनतं एक पार्टी, छोटीशी नाही, एव्हरी ब्लॉगला, फूड ब्लॉगला. ओके, तुम्ही सांगा जर तुम्हाला कुठला चांगलं हॉटेल माहित असेल मला सांगा, मी बघेन कुठे जायचं. मी तर अशी माझ्याकडे लिस्ट मी ऑलरेडी बनवली आहे, कुठल्या हॉटेलमध्ये जायचं आहे, कुठल्या हॉटेलमध्ये नाही ते. पण कसं काही टाइमच भेटत नाही, एकटा असल्यामुळे जायला भेटत. आता ही बोलली ना, हिला पण कसं सॅटर्डे संडे सुट्टी असते, तर एव्हरी सॅटर्डे पॉसिबल नाही आहे. पण बघूया, त्याची शॉर्ट व्हिडिओ असणार. जसं तुम्ही बघितलं ना, आपला कुठे गेले आपण आता, कोकोनट करी मध्ये गेलेले, तिथे आम्ही सी फूड खाल्लं, थालीच खाल्ले. तुम्ही अजूनपर्यंत गेले नसतील तर जावा. थोडे आहेत 500-600 पर्यंत थाली आहेत, पण बेस्ट आहे. सुरमई थाली नक्की ट्राय करा. क्रॅप्स थाली आम्हाला भेटली नाही. अजून एक मी ऐकलंय की बँड्रा का अंधेरी साईडला ना असं क्रॅप्स, कोलबी सगळं बकेट येतो, बकेट तो काहीतरी 2000 रुपयाला येतो. तर तो पण एकदा जाऊन ट्राय करायचंय. काय बोलत होती? अरे ते होतं ना ते प्रॉन्स, काय आपण तिथे गेलो तेव्हा आमचं wedding झालं. प्रॉन्स लपेटा, ती डिश नक्की ट्राय करा. प्रॉन्स लपेटा करून आहे. आणि ते अजून काय चिकन टिक्का मालवणी, बेस्ट. कारण ते मस्त ज्युसी होते, एकदम ज्युसी. आता परत माझ्या तोंडामध्ये पाणी येतंय, पण ठीक आहे. आता मी खाऊ शकतो चिकन, तुझा उपवास आहे. नाही तर आता डायरेक्ट परत चिकन खायलाच गेले असते. बाजूलाच बॉम्बे करी करून रेस्टॉरंट आहे, तुमचं पण चिकन बेस्ट आहे. आणि खूप म्हणजे खूप भारी लागतं. कारण तिथे माहिती कसं आहे की तुमचा जो चिकन आहे ना, आणि तिथे असं आहे की आता इथे या हॉटेलमध्ये कसं वेटर्स लोक वगैरे तुमची ऑर्डर घ्यायला येतात. त्या हॉटेलमध्ये स्वतः तुमची शेफ ऑर्डर घ्यायला येतो आणि तो तुम्हाला विचारतो तुम्हाला काय हवं आहे, तुम्हाला कुठला कसं काय हवं आहे, तर तुम्हाला विचारतो. मग तुम्हाला तो रेफर करतो, हे खाऊन बघा, हे बेस्ट आहे, मग तुम्हाला तुमच्यासाठी चांगला असेल. आणि तो रेकमेंड करतो ना, चांगले असतं डिश. आणि तो जो चिकन यूज करतो मॅरिनेशन असतो, तो बोलतो की मी 1 दिवस पूर्ण चिकन मॅरिनेट करतो. आणि जेव्हा तुम्ही त्या चिकन खाणार ना, तोंडातून असं टाकलं नाही, वितळतो डायरेक्ट. आता का सांगतो तोंडाला पुन्हा पाण्याने भरलाय, चव आल्या पूर्ण. असं वाटतं त्या बाजूलाच हॉटेल आहे, तो जाऊ चिकन तंदुरी अंगारा एक स्टार्टर आहे, हा तो खाऊया. पण जाऊ दे, आता आपण जरा व्हेज वर फोकस करूया आणि शॉपिंगला जाऊया. आता ऑर्डर घेऊ दे, खूप झाली गोड बच्चन. अभि आता पोटाचा आता बच्चन चालू करू. हिला इथूनचा अँबियन्स खूप आवडलाय, काय माहित नाही का, पण हिला आवडलाय अँबियन्स. काय बोलते? हा, कारण की कृष्णा छाया करूनच ना, तो ऑलमोस्ट याचा जो पूर्ण थीम आहे ती कृष्णावरच आहे. त्याचे फोटोज वगैरे सगळे कृष्णाचे, वृंदावन मधले गोपी सोबत, अजून आहेत बासुरी वाजवताना, हे बघा ना, राधा सोबत वगैरे सगळे फोटोज आहे इथे. आवडलं तुला? आणि मे बी हा प्युअर व्हेज असेल. प्युअर व्हेजच आहे असा पण पूर्ण. मस्त आहे असं बघायला गेला तर. आता बघूया तुमची टेस्ट कशी आहे ती, कारण दिसणं ठीक आहे, दिसणं चांगलं असतं, पण टेस्ट पण चांगली असली पाहिजे. जर टेस्ट चांगली नसेल मग काय फायदाच नाही ते येऊ. काय वाटतं तुला? बरोबर ना? होप सो टेस्ट चांगले असेल. असं आम्ही जास्त एकदम काय ऑर्डर नाही केलं, नॉर्मलच केलं, उत्तप्पा आणि स्वीट कचोरी. हा उत्तप्पा तर खाल्लेच आहे, ही स्वीट कचोरी मेन बघायला लागेल, ट्राय करेल तर समजेल कशी लागते कशी नाही ती. बघूया. फर्स्ट पेज दाखव. कृष्णा और एक ग्लास ला. हे बघा, हिने पहिला ऑर्डर दे, पण माझी ऑर्डर आली पहिला. ऍक्च्युली काय ना, आपलं त्याचा म्हणजे वास सुगंध खूप मस्त येतं. खाऊन बघूया. तुला खायचं किती क्रिस्पी. सो गाईज, आपला उत्तप्पा आलेला आहे. अशा प्रकारे दिसतोय की माहित नाही, पण ट्राय करतोय. ही आपली कॉफी, हे आहे सांबार. कारण वास मस्त, सुगंध मस्त आला.
चांगलं आहे. ते कसं आहे ते मस्त तो उत्तप्पाचा टेस्ट नॉर्मल असतो. सगळा गेम असतो तो चटणीवर असतो. क्रिस्पी आहे का क्रिस्पी चांगलं आहे. क्रिस्पी आहे का मग क्रिस्पी क्रिस्पीच आहे. गरम आहे थोडासा. क्रिस्पी आहे बघ. माझा क्रिस्पी पण आहे. सांबार पण मस्त आहे. सांबार खूप मस्त आहे. म्हणजे मी तुम्हाला रेकमेंड करू शकतो जर तुम्हाला व्हेज खायचं असेल ना, तुम्ही कधी कार मध्ये आले तर तुम्हाला व्हेज खायचं असेल तर तुम्ही या हॉटेलला येऊ शकता 100%. कारण टेस्ट चांगला आहे. कारण माझी मॅडम पण मला एकदा बोलली ते चांगलं भेटतं. काहीच माझी पहिला ऑर्डर आली आणि तिचं तोंड बघा पडलंय. ऍक्च्युली तोंडात पाणी आलं असेल. हे चाललेलं आहे स्वीट कचोरी. आता ही स्वीट कचोरी ट्राय करणार आहे. कशा बघा गोल गोल आहे गोल गोल. मोठी नाही आवडत मला, छोटी छोटी असते ना ती विरायला भेटली. चांगले जास्त एक्सप्रेशन नाही दिले म्हणजे 19-20 का फरक है भाई. तो साला ये दुख का खत्म नहीं होता बे. काय ती स्वीट कचोरी आहे ना ते उपवासवाला आयटम आहे. तुझा उपवास आहे म्हणून हे आपला उत्तप्पा एकदम भारी आहे. टेस्ट में बेस्ट उत्तप्पा इज बेस्ट. साबुदाणा वडाच केला पण इथे बघा बॉम्बे कवी इथेच आहे बाजूलाच. आणि आता आपला ऍक्ट करणार आहे. लवकर कर नाही होत आहे. कर ना नॉर्मली बसा विचार. कॅमेरा आहेच ना आपल्या समोर. अंदर के क्या बोलतो उसको अंदर के बचपना को जगह. हाँ बचपना को जगह अंदर के दिसतंय बघा ते आपल्याला टाइम दिसतंय आपण कधी असतं. कर कर बाबा आले की हे बघा हे आहे विद्यार्थी. गाईज आता आपण आलोय विद्यार्थी मध्ये. हा असं काही आहे. ही माझ्यासाठी शॉपिंग करते. तर असं काही इथे कलेक्शन आहे. शॉर्ट ठीक आहे. तर इथे तुम्हाला ऑलमोस्ट शॉर्ट कुर्तीचे मोदी कोट वगैरे सगळं काही भेटतं. ठीक आहे. तर मी आता सध्या बघतोय शॉर्ट कुर्तीज किंवा आपला नॉर्मल कुर्ता ते बघतोय एकदा वेअर करून कसे आहे तिथे. कारण याचं कापड खूप चांगलं असं. माझ्याकडे ऑलरेडी तुमचे 2 कुर्ते अजून एक कोटी सुद्धा घेतलेली. पण मी जी कोटी घेतली ना ती अंधेरीच्या ब्रांच आहे तिथून घेतलेली. तर बघूया इथे आज आपल्याला काय भेटतं आणि काय नाही ते. सो गाईज आपल्याला एक हा आवडलाय पण हा हाफ हँड मध्ये आहे. सो इथे शॉर्ट म्हणजे स्टॉकचा खूप शॉर्टेज असतो. तर तुम्हाला अपडेट राहायला लागतं. जर लगेच स्टॉक आला तर लगेच तुम्हाला यायला लागतं. नाहीतर इथे लगेच स्टॉक संपतो आणि मिनिमम इथे स्टॉक अवेलेबल असतो. सो असा सीन आहे इथे काहीतरी. आता मला बघा हा आवडलाय पण ह्याच्यामध्ये हाफ आहे कारण याची पॅटर्न मस्त आहे. डिझाईन मस्त वाटते. आता तुम्हाला थोडा डल वाटत असेल पण चांगला आहे. हा बघतो ब्लॅक मध्ये आहे तर ब्लॅक वाला ट्राय करून बघतो. ठीक आहे बघा मी आलो. सो गाईज हा काही हाफ कुर्ता आहे. हे बघा असं टी शर्ट घातलंय. काय वाटते गाईज तुम्हाला कसं वाटतं हा कुर्ता? मला खूप ढिल्ला ढिल्ला वाटतंय. आणि पॅटर्न पण यायचं एवढं काही मला खास वाटत नाही. बघूया पॅटर्न पण असं एवढं काही खास नाही. असं काही दिसतं. खूप फोटोग्राफी वाटतं. काय हा दुसरा शर्ट ते साईज नाही आहे त्यामुळे थोडा हे वाटतंय कारण ते मीडियम साईज आहे. मीडियम साईज मला पूर्ण बघा ना तमाशा तेवढं बघा तेवढं होतं. साईज एकदम लूज होतोय. लूज पहिला स्मॉल साईज तर ना 38 इंची आणि मी पहिल्यांदा ट्राय करतोय हे स्मॉल शर्ट्स वगैरे. त्याआधी मी कधी स्मॉल शर्ट ट्रायच नाही केले. ठीक आहे बघूया आता कारण की त्यांचा आवाज खूप होतो.
अभि अभि बोलतोय आता विद्यार्थी मधून आलोय, पण काय की ते विद्यार्थी मध्ये नेहमीचा सीन असंच असतो की तुम्हाला तिथे स्टॉक खूप कमी भेटतो, साईजेस अवेलेबल नसतात, साईज असले तरी तुम्हाला नीट होणार नाही, म्हणून तुम्हाला खूप लवकर लागतो जेव्हा स्टॉक लोड होतो नाही तेव्हा आलं, कारण तुमचा स्टॉक आहे ना लवकरात लवकर विकला जातो. आणि अंधेरीला पण असतं अवेलेबल, पण अंधेरीला पण आपण फोन करून विचारलं ना की तिकडे पण ऑलमोस्ट स्टॉक सेल आउट होतो डायरेक्टली, मग त्यामुळे तिकडे जायचा पण काय फायदा एवढा होत नाही. आणि त्यामुळे मी आता अंधेरीला जात नाही. जर तुम्ही कधी येत असेल तर अंधेरी ब्रांचला व्हिजिट करा, कारण इथूनच्या ब्रांच पेक्षा अंधेरीची जी ब्रांच आहे ना ती सगळ्यात जास्त मोठी ब्रांच आहे इथूनची. सो ठीक आहे, आता बघूया आपण. आता ऑनलाईन आपल्या एका भाऊने आपल्याला सजेस्ट केलं आहे ऑनलाईन कुर्ता वगैरे घेण्यासाठी, तर आपण जाऊया आणि तिथून ऑनलाईन कुर्ता वगैरे घेऊया. बघूया, आधी पहिला सर्च करूया तिथून ते कशात आणि एक ऑर्डर करूया, मग साईज आपल्याला समजणार कुठल्या साईजचा घ्यायचा कुठला नाही ते. मग चला मग चेक करूया. आता चाललेलो आहे घरी, कारण की आता शॉपिंग तर झालीच नाही, म्हणजे काय घेतलंच नाही. आता एकदा आपण रिगलला मी जाईल, आता की ऑफिसला असणार, मी घरीच असतो. सो रिगलला वगैरे बघेन, नाही तर आपल्याला ऑनलाईन तर करायचंच आहे. तर भेटूया आता, संपलेलं आहे. आता उद्या आपण बघणार आहे भेटायला, कारण जे नेव्ही डेचं झालं ना त्याचा उद्या 8, 9, 10ला सेलिब्रेशन आहे. आणि ते एअर शो वगैरे होतात, तर तेच तुम्हाला पुढच्या 3 दिवसामध्ये आपल्या चॅनल पाहायला मिळणार आहे. असंच चॅनलला जोडून राहा, व्हिडिओ लाईक करा, शेअर करत राहा आणि कमेंट करत राहा. सबस्क्राईब नाही चालेल, पण तरी पण सबस्क्राईब करा, ठीक आहे. आणि जे बेल आयकॉन असतं ना नोटिफिकेशन ऑन करा, जेणेकरून माझे नवीन व्हिडिओ असतील ना ते तुम्हाला येत राहते. तर चला मग भेटूया आपण उद्या एअर शो बघण्यासाठी. बाय बाय गाईज, बाय बाय, बाय बाय.